सर मी काय म्हणतो इंद्रा सर तिकडे फ्लोअरवरच आहेत तर मग आपण तिकडे जाऊन भेटूया त्यांना. हां ओके या. राणी तुझ्या सांगण्यावरून मी इथे आलोय खरा पण माझं मन नाही लागत आहे. मला राहून राहून चिकूची खूप आठवण येते. माझ्याकडे काहीच काम होणार नाही राणी. कितीही काम करायचा प्रयत्न केला ना तरी काही ना काही प्रॉब्लेम्स क्रिएट होत. मला काहीच काम नाही करायचं राणी. मला नाही काय करायचं. सर शांत व्हा. बस सर ऐका. बस बस हे बघा ऐका. मला कळतेय तुमची अवस्था. तुम्हाला अश्विनीची खूप आठवण येते ना. खूप रडावं असं वाटतंय. तुम्हाला हवं तेवढं तुम्ही रडा. मन मोकळं करा. बरं वाटेल त्याने तुम्हाला. पण सर तुम्ही हे बोलू नका की तुम्ही काम करणार नाही. हो तुम्ही कितीतरी लोकांना काम करायला शिकवलंय. सर सर तुम्ही असं स्वतःला हरवून बसू नका. तुम्ही जीव ओतून काम केलंय आजपर्यंत फॅक्टरीसाठी. तुम्ही अशी हार मानू शकत नाही. ही फॅक्टरी इथलं काम हा श्वास आहे तुमचा. तुम्ही अशी हार मानू शकत नाही. माणूस जर श्वासालाच नाही म्हणाला तर तो जगल कसा. हे बघा हे रडणं थांबा. माझं तुम्हाला या सगळ्यातनं बाहेर यावं लागणार. अहो तुमच्यामध्ये जे टॅलेंट आहे ना ते मी आतापर्यंत कोणामध्येच पाहिलेलं नाहीये. सर बस झालं. ऐका माझं. हे बघा आपल्याकडे क्लायंट येणार आहे आणि तुम्हीच म्हणता ना की आपल्या फॅक्टरीच्या ग्रोथसाठी तिला नंबर 1 पोझिशनवर नेण्यासाठी क्लायंट किती महत्वाचं आहे. मग तुम्ही हे क्लायंट समोर असं वागू शकता का. तुम्हाला तुमचं दुःख बाजूला ठेवून क्लायंट हँडल करावं लागणार आहे. हा तुम्ही ऐकताय ना. सगळंच चढेल. ए कवळे काय रे. हा का डोक्याचा भाग आहे की नाही. का कालचा उतारा कमी पडला तुला. हा परत सुरू झालं तुझं आज. आणि तुला पुढे पुढे करायला कोणी सांगितलं होतं रे. तुला डिझाईन बद्दलच बोलायचं होतं ना तर नीट बोलायचं. आता तुझ्यामुळे सगळ्यांनाच कामावून काढून टाकलं तर काय करायचं. अरे बावळ्या तुला बोलायचंच होतं तर नीट प्रेमाने बोला येत नाही वे. आता हाय का. अरे सगळ्यांच्या वतीनं बोलायला गेलो आणि सगळ्यांसाठीच बोललो होतो. ह्यात माझं काय चुकलं. अरे माझा काय दोष आहे यात. अरे तू एकटाच बोलला पण तुझ्या एकट्या बोलल्यामुळे ह्या सगळ्यांची नोकरी जायची वेळ आली ना. आमची नोकरी जाऊ दे मग बघतो तुला. अरे बोलत काय बसलाय ह्याची चांबडी वाळवा. हे घ्या पाणी प्या. शांत व्हा. बस सावकाश. ओके ऐक. मी आहे तुमच्यासोबत. तुम्ही एकटे नाही आहात. जे काही पुढे होईल त्याला आपण दोघे मिळून सामना करू. या दुःखावर मात करू. तुम्हीच आजपर्यंत सांगत आलात ना की आपले जे काही पर्सनल प्रॉब्लेम्स असतील कुठलीही मोठी गोष्ट त्याला आपण बाजूला ठेवून आपल्याला काम करता आलं पाहिजे. हा आज तुम्ही सुद्धा तेच करायचं. जर उठा. जर तुम्ही अशी हार नाही मानू शकत. अहो तुमचा जन्म जिंकण्यासाठी झालाय. तुमच्या हातल्या त्या जुन्या इंद्रजित महाडिकला आठवा. त्याचा हात धरा आणि उभं राहा.
उठा सर, सर उठा.